नातं तेच चांगलं असतं ज्याची सुरुवात मनापासून होते, गरजेपासून नाही. गरजेचं नातं घड्याळाच्या काट्याशी असतं. प्रेमाचं नातं वेळेचं भान विसरायला लावणाऱ्या माणसाशी असतं. जबाबदारीने नातं टिकवा, जबरदस्तीने नाही. स्वतःचं घर स्वतःच सांभाळायचं हे मला गोगलगाईने सांगितलं. मनात तर दोघांच्या पण असतं, पण योग्य वेळेची वाट पाहत पाहत सांगायचं राहूनच जातं. मग त्यालाच नशीब असं नाव दिलं जातं. कोणीतरी मला विचारलं, राग म्हणजे काय? मी हसत उत्तर दिलं, राग म्हणजे दुसऱ्याची चूक असताना स्वतःला त्रास करून घेणं. एखाद्यावर आरोप लावण्याआधी त्याचे पूर्ण बोलणे ऐकून घ्या. नाती तुटण्यापासून वाचतील आणि गैरसमज दूर होतील. नात्यांमध्ये भांडण होणं पण फार गरजेचे असते. हो, कारण तेव्हाच तर माहित पडतं समोरचा आपली किती कदर करतो आणि आपल्याबद्दल काय विचार करतो. समजूतदारपणा ज्ञानापेक्षा खूप महत्वपूर्ण असतो. खूप लोक आपल्याला ओळखतात, पण त्यातली मोजकेच लोक आपल्याला समजून घेतात. दुसऱ्याविषयी वाईट बोलणं सोपं आहे. फक्त एकदा स्वतः विचार करून बघावं की आपण किती धुतल्या तांदळासारखे आहोत. मॅच्युरिटी म्हणजे फार काही नसतं, फक्त आपला असण्याचा कुणाला त्रास होऊ नये एवढीच काळजी घ्यायची. प्रेम ते कुणाच्याही सांगण्यावरून जुळू नये आणि कुणी कितीही सांगितले म्हणून तुटू नये असा भक्कम लावलेला जीव म्हणजे प्रेम. समजून घेणारी व्यक्ती सोबत असली की आयुष्य मनमोकळेपणाने जगता येतं. गरज प्रत्येकाला पडते, विषय फक्त वेळेचा असतो. पैसा बोलायला लावतो, परिस्थिती ऐकायला लावते. लोकांना तबला नाही आवडत, ढोलकी आवडते. दोन्ही बाजूने वाजवता येते ना, म्हणून. रडू नका, ते आपल्या आयुष्याचा एक छोटासा भाग होता हे समजून सोडून द्या. जे होईचं होतं ते होऊन गेलं. वेळ कोणासाठी थांबत नाही, मग तुम्ही का त्याच्यासाठी आपला वेळ फुकट घालवत आहात? सौंदर्य सर्वांनाच आवडतं, पण काहींना चेहऱ्याचं तर काहींना विचाराचं. जीवनात एकटं राहणं अवघड नाही, पण एखाद्याची सवय झाल्यावर पुन्हा एकटं राहणं खूप अवघड आहे. इतरांना तुम्ही कधीच बदलू शकत नाही, त्यामुळे जीवनात तुम्हाला जर आनंदी राहायचं असेल तर स्वतःला बदला. खूप कमी लोक आपल्या आयुष्यात सुख आणि आशीर्वाद घेऊन येतात, पण खूप जास्त लोक आपल्याला कटू अनुभव आणि शिकवण देण्यासाठी येतात. कोणाला किती वेळ द्यायचाय हे ठरवा, कारण कधी कधी तुम्ही अशा व्यक्तीच्या मागे जास्त वेळ घालवता ज्यांना तुमची किंमत नसते. अनुभवलंय मी, बोलणारा सहज बोलून जातो, पण त्याला कुठं माहित असतं ऐकणाऱ्याच्या मनात शब्द न शब्द कोरला जातो. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.